कर्म वाईट त्याला वेळ लागतो आणि ज्याची कर्म शुद्ध तो लवकर पोहोचतो. आमच्या रात ज्योतिषी जोशी सारखा. श्री स्वामी समर्थ. 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 जोशी बुवा, अहो इतक्या थकव्यातही प्रत्येक पावलावर नमस्कार कशासाठी? श्री स्वामी समर्थ. स्वामी, मला माफ करा, पण मला उपचार करू द्यात स्वामी. कानातनं खरंच खूप रक्त वाहत आहे. स्वामी, स्वामी, अहो वेदना होत असतील तुम्हाला आणि कानातून रक्त येते म्हणजे काहीतरी वाईट लक्षण दिसतंय. स्वामी, यांना उपचार करू देत. तुमचा त्रास आम्हाला पाहवत नाहीये स्वामी. श्री स्वामी समर्थ. स्वामी, मी धन्य झालो. तुमचं बोलावणं आलं. माझ्या जन्माचं सार्थक झालं. काय रे, फक्त डोळ्यांनी ओळणार आहेस? आलिंगन देणार नाही? स्वामी, तुमच्या कानातून रक्त येत आहे आणि कानातून मधमाशीचा आवाज ऐकू येतोय. माशी? स्वामी, ही काय लिहिलं आहे? जिसका जैसा भाग्य उसकी वैसी खिदमत. कुणाला सेवेचं फळ तर कुणाला सेवेची संधी. शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.
आजोबा, तुमचं आमच्याशी काहीच नातं नाहीये, तरी पण तुम्ही इतकं का करताय आमच्यासाठी? अगं आजोबा म्हणालीस ना तू, मग आता आजोबा नाती करता एवढं करणार नाही का? आणि कधी कधी आजोबांनाही माऊली व्हावं लागतं. आपल्या लेकरांची काळजी घ्यावी लागते. त्यांना काय हवंय नको ते पाहावं लागतं आणि वेळ प्रसंगी त्यांची सेवाही करावी लागते. माझे बाबा नेहमी म्हणायचे, बाहेरचं जग खूप वाईट आहे. पण मला आत्ता कळतंय, बाहेरचं जग नाही तर लोकांची दृष्टी वाईट आहे. बाळा, गुरुवर विश्वास ठेवून बाहेर पडलात की गुरु बरोबर चांगली माणसं धाडतो, तुमचं रक्षण करतो. आजोबा, स्वामींवरती माझा पूर्ण विश्वास आहे. पण सावध राहा, विश्वासाचीच परीक्षा घेतली जाते. आजोबा, मी तयार आहे. ज्या परीक्षेने माझी श्रद्धा मजबूत होईल ती परीक्षा मी द्यायला तयार आहे. मग स्वामीही तयार असतील तुझी परीक्षा घ्यायला. स्वामी ऐका ना माझं, आम्हाला उपचार करू द्यात. नाही, स्वामी, आज मी पहिल्यांदा तुमच्या दर्शनाला आलोय आणि तुमच्या कानातून रक्त वाहत आहे. हे सहन होत नाहीये स्वामी मला. मला वाटतं माझ्याच पायगुणामुळे हा तुम्हाला त्रास झालाय. तसं काही वाटून घेऊ नकोस. आम्हाला नाही, निदान यांना तरी तुमच्यावर उपचार करू द्या. हे जोशी बुवा बरोबर बोलतायत. तुमच्या कानातून खूप रक्तस्राव होतोय, यांना तरी उपचार करू देत. येऊ दे कानातून रक्त. आम्ही या माशीला न्याय देतोय. आमचा एक भक्त आहे राजाराम, त्याने आमची मूर्ती त्याच्या घरात स्थापन केली. आमचं वास्तव्य त्या घरात होता आणि आमच्या दर्शनाकरता म्हणून माशी तिथे यायची. मात्र राजाराममुळे त्या माशीचं घर उद्ध्वस्त झालं. ती न्यायाच्या प्रतीक्षेत होती. आता त्याची शिक्षा भोगण्याची वेळ आली आहे. मात्र तो आधी शिक्षा भोगतोय, म्हणून ही वेदना मी आमच्यावर घेतली. स्वामी, तुम्ही त्यांचं दुःख स्वतःवर घेतलं. प्रत्येकाला न्याय देणं आमचं काम आहे. स्वामी, हा न्याय इतका गहन आहे. आपण आपलं रक्त देऊनही देणं फेडतायत. तुम्ही खूप धन्य आहात. पण आता हा तुम्हाला होणारा त्रास थांबवायला हवा. तुमच्या कानात मधमाशी शिरलीये, त्याच क्षणी तिचा उद्धार झालाय. आता तुमच्या या वेदना पाहणं आम्हाला शक्य होत नाहीये. स्वामी, आपण मला शिक्षा केली तरीही चालेल, पण मी तुमच्या कानातली मधमाशी बाहेर काढणारच. हीच माझी सेवा समजा. बाळाप्पा भाऊ, एक चिमटा आणून द्याल का? स्वामी, तुमच्या कानातून रक्त येणं थांबलंय आणि जखमही दिसत नाहीये.
तुझ्या हातून सेवा घडवून घ्यायची होती ती घडली. ज्याच्या हातून जे घडवून घेत असतं ते आम्ही घडवून घेतोच. आणि ज्याला जिथे पोहोचवायचं असतं तिथे पोहोचवतोच. आमच्या मर्जीचा आदर राखाल तर जरी तुमच्या मनाप्रमाणे नाही घडलं पण जे घडेल ते तुमच्या हिताचंच घडेल. शिव शंकर शंभो. आजोबा काय जादू केली तुम्ही अशी? मी लहान असताना सुद्धा मला ताप भरायचा पण इतक्या लवकर कधीच गेला नाही. ही स्वामींचीच कृपा आहे. तुमच्या रूपाने तेच आलेत मला भेटायला. पण स्वामी अशी कृपा माझ्या बाबांवरती का नाही करत? त्यांना का लवकर बरं करत नाहीये? बाळा, प्रत्येकाचे भोग सारखे नसतात. तुमच्या हातून ज्या चुका घडतात त्याप्रमाणे तुम्हाला प्रायश्चित्त घ्यावं लागतं. अनेकदा आपण आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतो. आज स्वामींचं प्रकट दिन. मी दरवर्षी न चुकता स्वामींसमोर बसून अखंड नामस्मरण करतो. पण यंदा यावेळी मला एका व्यवसायासंबंधी बोलणी करण्यासाठी तालुक्याला जावं लागतंय. ही मंडळी हैदराबादहून आली आहेत. हा मुहूर्त जर का फिसकटला तर सगळं काम पुढच्या वर्षीपर्यंत लांबणीवर पडेल, जे मला परवडणार नाही. म्हणून मी गावातल्या गुरुजींशी बोलून एक उपाय काढलाय. तुम्ही दोघांनीही माझ्या वतीने नामस्मरण करायचं, अखंड नामस्मरण करायचं. अर्थात या कामासाठी तुम्हाला उत्तम विदागी मिळेल. माझी जबाबदारी मी दुसऱ्यावर ढकलली. स्वामींचं नाव घेतलं पण माझं कर्म सोपवलं दुसऱ्याला. स्वामी कृपेने यश मिळत होतं, व्यवसाय वाढत होता. एखादी संधी हातून गेली असती तर काही बिघडलं नसतं. स्वामी काळजी घेतच होते की, पण मी स्वामींवर नाही, माझ्या अहंकारावर विश्वास ठेवला. मी चुकलो, मी चूक केली. बाबा, भूतकाळ आपण बदलू शकत नाही पण तुमच्या हातून ज्या चुका झाल्यात ना त्याचं प्रायश्चित्त मी फेडेन. आजोबा, तुम्ही आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. तुमचा आशीर्वाद माझं बळ वाढवेल. आता मी काय सांगतोय ते नीट आहे. कर. ठीक आहे.